अहमदनगरमधल्या पारनेरमध्ये निलेश लंके यांच्या समर्थकाला मारहाण झालेली आहे। राहुल झावरे असं मारहाण झालेल्या समर्थकाचं नाव आहे। झावरे यांना 8 ते 9 जणांनी बेदम मारहाण केली आहे। त्यांची गाडी देखील फोडण्यात आलेली आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। या घटनेमुळे पारनेरमध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांकडून आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपले प्रतिनिधी सुनील भोंगळ आपल्याला देत आहेत। सुनील, नक्कीच अजिंक्य, आपण जर बघितलं तर अहमदनगरमधील लोकसभा निवडणूक जी आहे तर ती सुजय विखे असतील, निलेश लंके असतील यांच्यामध्ये अतिशय चुरशीची झालेली होती। त्यावरून कुठेतरी तणाव जो आहे तर तो आता पारनेरमध्ये पाहायला मिळतो आहे। खासदार निलेश लंके यांचे समर्थक असलेले राहुल झावरे यांच्यावरती 1 वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरामध्ये 8 ते 9 जणांनी हल्ला केला। त्यांच्या गाडीची तोडफोड जी आहे तर ती करण्यात आली आणि या हल्ल्यामध्ये राहुल झावरे हे जे आहेत जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती सध्या पारनेरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर तणावपूर्ण शांतता जरी असली तरी मोठा जमाव जो आहे तर तो पोलीस ठाण्यामध्ये जमा झाल्याची माहिती सध्या मिळते आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। राहुल झावरे हे निलेश लंके यांचे कट्टर समर्थक असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांच्यावरती हा हल्ला झाल्यानं कुठेतरी या ठिकाणी राजकीय तणाव जो आहे तर तो वाढताना दिसतो आहे। अजिंक्य, सुनील, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। बघा नीट,